हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मविया 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली। विरोधक खोटे बोलत होते, मात्र आपणही गाफील राहिलो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली। महायुतीच्या प्रवक्त्यांनी एकमेकांविरोधात बोलू नये। खुमखुमी असेल तर पक्षाच्या नेत्यांना विचारूनच बोला। देवेंद्र फडणवीसांची प्रवक्त्यांना तंबी। लोकसभेत कांद्याने अनेकांना रडवलं। कांदा निर्यात बंदी करू नका, अजित पवारांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी। नरेंद्र मोदी भ्रष्ट नेत्यांचे सरदार, नाना पटोलेंची टीका। तर नाना पटोलेंना मोदींवर बोलण्याचा अधिकार आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। आरक्षण छगन भुजबळांची मक्तेदारी नाही। भुजबळांचं ऐकून तुम्ही मराठा समाजावर अन्याय करू नका, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्या। सगळे सोयऱ्याद्वारे दिलेलं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची असेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। 13 जुलैपर्यंत सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या। 13 तारखेनंतर मराठ्यांचा निर्णय सरकारला झेपणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावर सोमवारी सर्वपक्षीय बैठक। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। ओबीसी शिष्टमंडळानं केलेल्या मागण्यांवर चर्चा होणार। बारामतीत पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र। संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीत मुक्कामी। योगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट। मुंबई मनपाकडून गैरसमजुतीमधून गुन्हा दाखल झाला। आर्थिक गुन्हे शाखेची कोर्टात माहिती। आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी। वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळाले। संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये कमळ छाप पावडर, जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल। रवींद्र वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवर विजय वडेट्टीवारांची टीका। अधिवेशन संपल्यानंतर विजय वडेट्टीवारही कमळाच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघतील। प्रसाद लाड यांचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। सरकारच क्लीन बोल्ड होण्याची वेळ आली आहे। संजय राऊतांचा हल्लाबोल। 2 वर्षांपूर्वी आम्ही एकाची विकेट पाडली, या शिंदेंच्या वक्तव्याला राऊतांचं प्रत्युत्तर। येणाऱ्या विधानसभेत विरोधक क्लीन बोल्ड होऊन घरी बसतील। संजय शिरसाटांचं संजय राऊतांच्या टीकेला उत्तर। रावसाहेब दानवेंच्या भेटीनंतरही राजू शिंदे ठाकरे गटात जाण्यावर ठाम। राजू शिंदेंच्या प्रवेशाचे बॅनर झळकले। छत्रपती संभाजीनगरमध्ये लागले बॅनर। धारावीमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक। ठाकरे गटाच्या नगरसेवकावर पोलिसांनी हात उचलल्याचा आरोप। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा धारावी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या। नवाब मलिक महायुतीत नको, संघ वर्तुळातील नेत्यांची भूमिका। मलिकांबाबत जनतेचा रोष, अजित पवारांनी लक्ष द्यावं। विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा मंत्री गोविंद शेंडेंचं वक्तव्य। झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव। 116 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 102 धावांवर ऑल आऊट। टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची निराशाजनक कामगिरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।